उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू झाला आहे. 12 वर्षातून एकदा महाकुंभ मेळाव्याचे आयोजन केले जाते. यावर्षी कुंभ मेळावा 13 जानेवारीपासून सुरू झाला आहे. या कुंभ मेळाव्यात नागा साधू हे आकर्षणाचं केंद्र असतात. नागा साधू हे सनातन धर्माच्या अनोख्या आणि तपस्वी परंपरेचा एक भाग आहेत. नागा साधू हे फक्त आपल्याला कुंभ मेळ्यामध्येच पाहायला मिळतात. त्यांचे जीवन खूप रहस्यमय असते. ते कोठून येतात आणि कुंभ मेळ्यानंतर कुठे जातात हे कोणालाच माहीत नाही. असे लाखो नागा साधू आहेत जे कोणत्याही वाहनाचा वापर न करता आणि लोकांच्या नजरेत न येता कुंभामध्ये पोहोचतात. असे म्हणतात की हे हिमालयात राहतात आणि कुंभमेळ्याच्या वेळेस सामान्य लोकांमध्ये दिसतात. कुंभमेळ्यातील नागा साधूंचे 2 आखाडे आहेत. वाराणसीतील महापरिनिर्वाण आखाडा आणि पंचदशनाम जुना आखाडा हे सर्वात मोठे आखाडे आहेत. बहुतेक नागा साधू येथूनच येतात असे म्हणतात. नागा साधू हे अनेकदा हातात त्रिशूल घेऊन येतात. त्यांचे शरीर राखेने झाकलेले असते. नागा साधू रुद्राक्षाची माळ आणि प्राण्यांच्या कातडीचे कपडे परिधान करतात. कुंभमेळ्यात महास्नान करण्याचा प्रथम अधिकार त्यांना असतो. त्यानंतर सर्व भाविकांना आंघोळ करण्याची परवानगी दिली जाते. कुंभमेळा संपल्यानंतर नागा साधू आपापल्या गूढ दुनियेत परत जातात. कुंभमेळ्यात नागा साधू हे त्यांच्या आखाड्यांचे प्रतिनिधित्व करत असतात. नंतर ते आपल्या आखाड्यात परत जातात. भारताच्या विविध भागात आखाडे आहेत आणि हे नागा साधू तेथे ध्यान, साधना आणि धार्मिक शिकवणी देतात. नागा साधू हे त्यांच्या तपस्वी जीवनशैलीसाठी ओळखले जातात. कुंभमेळ्यानंतर अनेक नागा साधू हिमालय, जंगले, इतर शांत आणि निर्जनी ठिकाणी ध्यान आणि तपश्चर्येसाठी निघून जातात. हे साधू कठोर तपश्चर्या आणि ध्यानात सर्व वेळ घालवतात, जे त्यांच्या आत्म्याच्या आणि आध्यात्मिक अभ्यासाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. नागा साधू हे काशी, हरिद्वार, ऋषिकेश, उज्जैन, प्रयागराज यासारख्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रामध्ये राहतात. हे ठिकाण त्यांच्यासाठी धार्मिक आणि सामाजिक उपकेंद्राचे केंद्र मानले जातात. नागा साधू म्हणण्याची किंवा नागा साधूंना दीक्षा देण्याची प्रक्रिया केवळ प्रयागराज, नाशिक, हरिद्वार आणि उज्जैनच्या कुंभ मेळाव्यामध्येच होते, पण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने नागा म्हटले जाते. जसे की प्रयागराजमध्ये दीक्षा घेणाऱ्या नागा साधूला राजराजेश्वर म्हणतात. उज्जैनमध्ये दीक्षा घेणाऱ्या नागा साधूला खुनी नागा साधू म्हणतात. तर हरिद्वारमध्ये दीक्षा घेणाऱ्या साधूला बर्फानी नागा साधू असे म्हणतात आणि नाशिकमध्ये दीक्षा घेणाऱ्या साधूला बर्फानी खिचडिया नागा साधू असे म्हणतात. याशिवाय नागा साधू हे संपूर्ण भारतभर धार्मिक दौरे करत असतात. विविध मंदिराने धार्मिक स्थळांना भेट देऊन धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन ते आपली उपस्थिती दर्शवतात. अनेक नागा साधू हे गुप्त राहतात आणि सर्वसामान्य समाजापासून दूर राहतात. त्यांच्या आध्यात्मिक साधना आणि जीवनशैली ही त्यांना समाजापासून वेगळं आणि स्वतंत्र बनवते. तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.